एकदा बादशाह अकबरला एक विचित्र स्वप्न पडले. स्वप्नात त्याचे सर्व दात पडले होते. फक्त एकच दात शिल्लक राहिला होता. सकाळी उठल्यावर त्याला ह्या स्वप्नाचा अर्थ कळत नव्हता. त्याने हा प्रश्न दरबारात विचारायचे ठरवले. ही गोष्ट दरबारात सांगितल्यावर दरबारी लोकांच्या सांगण्यावरून अकबराने एका ज्योतिषाला दरबारात बोलावून घेतले. त्याला ते स्वप्न सांगितले आणि त्याचा अर्थ विचारला. ज्योतिषाने स्वप्नावर विचार केला आणि सांगितले, हे एक अशुभ स्वप्न आहे. तुमचे सर्व दात पडले आणि एकच दात शिल्लक राहिला, म्हणजे त्या दातांसारखे तुमचे सर्व नातेवाईक आणि आप्तजणू हळूहळू मरत जातील आणि त्या शेवटी राहिलेल्या दातासारखे तुम्ही एकटेच जिवंत राहाल. अकबर हे ऐकून चिडला. त्याने त्या ज्योतिषाला 100 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा दिली. त्या ज्योतिषाच्या म्हणण्यावर विचार करत अकबर दुखी झाला. त्याने बिरबलला विचारले, बिरबल, तुला काय वाटते, काय असेल या स्वप्नाचा अर्थ? बिरबल म्हणाला, जहापना, मला वाटतं या स्वप्नाचा अर्थ खूप चांगला आहे. तुम्हाला देवाचा आशीर्वाद आहे की तुम्ही तुमच्या सर्व परिवारात सर्वात दीर्घायुषी असाल. अकबर हे ऐकून आनंदी झाला आणि त्याने बिरबलाला बक्षीस म्हणून मोहरांची एक थैली दिली. बाहेर आल्यावर बिरबलाला तो ज्योतिष भेटला आणि म्हणाला, बिरबलजी, तुम्ही आणि मी सांगितलेला अर्थ एकच होता. तरीही मला फटके आणि तुम्हाला बक्षीस हा कोणता न्याय आहे? बिरबल म्हणाला, मी तुम्ही सांगितलेला अर्थ फक्त चांगल्या भाषेत सांगितला. गोष्ट तीच असली तरी ती मांडण्यामध्ये फरक असतो. तीच गोष्ट ऐकणाऱ्याला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने सांगितली तर चांगलं असतं. ज्योतिषाच्या चकमा पाहून बिरबलाला वाईट वाटले. त्याने बक्षीस म्हणून मिळालेले पैसे ज्योतिषाला देत सांगितले, शेवटी मी तुम्ही सांगितलेला अर्थच वापरून सांगितला. त्यामुळे ही घ्या, तुमची बिदागी. आता जरा आपल्या जखमांवर इलाज करून घ्या. ज्योतिषाने ते पैसे आणि बिरबलाने दिलेली शिकवण याबद्दल बिरबलाचे आभार मानले.